नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर. छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र आपल्यापुढे काही विभागांच्या माध्यमातून काही भागांमध्ये मांडावं अशी एक खूप दिवसापासूनची माझी इच्छा होती आणि त्याची सुरुवात या व्हिडिओपासून आज मी करतो आहे. खरं तर शंभू महाराजांचं चरित्र हे एक अतिशय वादग्रस्त ठरलेलं महापराक्रमी अशा राजाचं हे चरित्र, परंतु त्यासंबंधी लोकांमध्ये अनेक वेगवेगळे वाद असलेले, लोकोपवाद असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि शंभूराजांनी ज्या परिस्थितीमध्ये एक अतिशय पराक्रमी अशा प्रकारचं आणि स्वातंत्र्ययुद्धाच्या या काळामध्ये शिवरायांनी स्थापन केलेलं स्वराज्य जतन करण्याचं, वृद्धिंगत करण्याचं जे काही अलौकिक अशा प्रकारचं कार्य केलेलं आहे, त्या कार्याला आपल्यापुढे ठेवत असताना वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून ठेवण्याचा माझा मानस आहे. त्यासाठी हा पहिला व्हिडिओ करत असताना युवराज संभाजीराजे, युवराज म्हणून संभाजीराजांचं व्यक्तिमत्व कसं होतं, राज्याभिषेकाच्या पूर्वी आणि शिवाजी महाराजांच्या निधनापर्यंत, मृत्यूपर्यंत एकूणच शंभू चरित्राची ओळख आपल्याला करून देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे. 14 मे 1657 रोजी पुरंदरवर राणी सईबाईंच्या पोटी संभाजीराजांचा जन्म झाला. सईबाईंच्या पोटी शंभूराजे जन्मले आणि शंभूराजे केवळ 2 वर्षांचे होते. तर 2 वर्षांचे असतानाच सईबाईंचं निधन झालं आणि शंभूराजांच्या डोक्यावरील मातृछत्र हरपलं. सईबाईंच्या मृत्यूनंतर मातोश्री जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली आणि मातोश्रींच्या मायेच्या छत्रछायेखाली शंभूराजे लहानाचे मोठे होत गेले. आईविना पोर म्हणून शंभूराजांचं खूप कोड कौतुक हे कुटुंबामध्ये होत होतं. जोपर्यंत राजाराम महाराजांचा जन्म 1670 जेव्हा झाला, तोपर्यंत शंभूराजे हे एकमेव पुत्र हे कुटुंबात असल्या कारणामुळे सगळ्यांकडूनच खूप मोठं कौतुक, त्यांचे लाड पुरविले जात होते. आणि अशा सगळ्या याच्यातून शंभूराजे लहानाचे मोठे होत असताना स्वराज्यावर अनेक प्रकारची संकट येत होती आणि अनेक प्रकारच्या संकटांपैकी एक आलेलं अतिशय मोठं अशा प्रकारचं संकट म्हणजे मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खानाच्या रूपाने स्वराज्यावर खूप मोठं संकट आलं. दिलेर खानाने पुरंदरला वेढा दिला आणि पुरंदरला वेढा दिल्यानंतर पुरंदर आणि रुद्रमाळ हा जो काही जोड किल्ला होता, त्यातला रुद्रमाळ पडला. पुरंदर कधी पडेल सांगता येत नाही, अशा प्रकारची स्थिती होती. आणि पुरंदरवर त्या परिसरातील अनेक कुटुंब आश्रयाला राहिलेली होती, वृद्ध, लहान मुलं, स्त्रिया. आणि जर पुरंदर पडला तर त्यावर आश्रयास असणाऱ्या या सगळ्या लोकांचं काय होणार, अशा प्रकारचा प्रश्न शिवाजी महाराजांना सतावत होता. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी मिर्झा राजा जयसिंगाच्या बरोबर तह करायचं ठरविलं. आणि त्या तहामध्ये शिवाजी महाराजांना 5 लक्ष होन संपत्तीची आपलं जे काही राज्य होतं, त्यातील 4 लक्ष होनाचा मुलूक हा शिवाजी महाराजांना मोगलांना द्यावा लागला. आणि केवळ 1 लक्ष होनाचा मुलूक शिवाजी महाराजांच्याकडे राहिला. म्हणजे एकूण राज्यातील जवळजवळ 80% प्रदेश हा शिवाजी महाराजांना मोगलांच्या ताब्यात द्यावा लागला आणि केवळ 20% प्रदेशच शिवाजी महाराजांच्या जवळ राहिला. स्वराज्यातील अनेक महत्त्वपूर्ण किल्ले हे मोगलांना द्यावे लागले. परंतु हे सगळं करत असताना शिवाजी महाराजांना मोगलांची मनसबदारी स्वीकारण्याचा ज्या वेळेला प्रसंग आला, त्यावेळेला शिवाजी महाराजांनी स्वतः मनसबदारी स्वीकारायचं टाळलं. परंतु अवघ्या 8 वर्षाच्या असणाऱ्या शंभूराजांना मोगल बादशाहीची 5000 मनसबदारी ही स्वीकारावी लागली. 8 वर्षाचं वय आहे आणि शंभूराजे मोगलांचे 5000 मनसबदार बनतायत. झालेल्या तहाप्रमाणे, कराराप्रमाणे पुढे
औरंगजेब बादशहाच्या भेटीकरता शिवाजी महाराजांना आग्र्याला जावं लागतंय आणि आग्र्याला जाताना त्यांच्या सोबत 8-9 वर्षाचे शंभूराजे हे सोबत आहेत आणि आग्र्याच्या भेटीच्या प्रसंगामध्ये मोगल दरबारचं जे काही वैभव आहे, तिथे असणारी जी काही शानो शौकत आहे, उमरावांचा जो काही थाटमाट आहे, या सगळ्या गोष्टी जवळून अनुभवण्याचा योग शंभूराजांना आला. दरबारातील त्या वैभवशाली अशा प्रकारच्या अभिमानास्पद अशा प्रकारच्या प्रसंगानंतर शिवाजी महाराज मोगल बादशहाच्या सिंहासनाला पाठ दाखवून निघून आले आणि त्यानंतर शिवाजी महाराज कधीही दरबारामध्ये गेले नाहीत. परंतु शंभूराजांना मात्र मोगलांचा मनसबदार म्हणून दरबारात जावं लागलं. बादशहाने शंभूराजांचा सत्कार केला आणि या काळामध्ये शंभूराजांना अतिशय लहान वयामध्ये 9 वर्षाचं वय आहे आणि या वयामध्ये मोगली राज्याचं वैभव, तेथील दरबार, तेथील उमराव, त्या उमरावांचा असणारा थाटमाट, या सगळ्या गोष्टींचा जवळून परिचय हा शंभूराजांचा आपल्याला झालेला दिसतो. शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या कैदेमधून अतिशय आपल्या बुद्धी चातुर्याने, मुत्सद्देगिरीने स्वतःची, शंभूराजांची, आपल्या सगळ्या माणसांची सुटका करून घेतली. परंतु ही सुटका करून घेतल्यानंतर स्वराज्यामध्ये परतत असताना शंभूराजांना सोबत न आणता मथुरेला शंभूराजांना त्यांनी ठेवलेलं होतं आणि वडिलाविणापोर शत्रूच्या प्रदेशामध्ये आश्रित बनून राहतो आणि त्यानंतरच्या काळामध्ये एका गरीब ब्राह्मणाच्या मुलाचा वेश धारण करून शंभूराजे स्वराज्यामध्ये परत येतात. इतक्या लहान वयामध्ये शंभूराजांवर आलेली संकट जर आपण बघितली, या संकटाच्या मालिका जर आपण बघितल्या, तर आपल्या लक्षात येतं की किती छोट्या वयामध्ये शंभूराजांनी किती अवघड अशा प्रकारच्या परिस्थितीला तोंड दिलेलं आहे. म्हणजे वडिलाविना शत्रूच्या मुलखात राहणं आणि परतत असताना वाटेत आपण पकडले जाऊ की काय, अशा प्रकारची भीती कायम मनामध्ये असताना शत्रूच्या प्रदेशामधून प्रवास करून स्वराज्यामध्ये परत येणं, या सगळ्या गोष्टी अत्यंत अवघड अशा प्रकारच्या शंभूराजांनी पूर्णत्वास नेलेले आपल्याला दिसतात. म्हणजे हा राजपुत्र वयाच्या 8व्या-9व्या वर्षी देखील अतिशय धैर्यवान अशा प्रकारचे आहे, साहसी अशा प्रकारचा आहे. औरंगजेब बादशहा ज्या वेळेला आपल्या मल्लाच्या बरोबर कुस्ती खेळण्यास शंभूराजांना सांगतो, तेव्हा ते सरळ सरळ नकार, मोगल बादशहाला नकार देतात आणि आपल्या तोडीच्या व्यक्तीबरोबरच आपण कुस्ती खेळतो. आणि हे सगळं जेव्हा आपण बघतो, त्यावेळेला त्यांच्या ठिकाणी असणारं साहस, त्यांच्या ठिकाणी असणारं धैर्य जे आहे, हे धैर्य आपल्याला पाहायला मिळतं. शिवाजी महाराजांनी युवराज शंभूराजांच्या सर्वतोपरी शिक्षणाची सोय ही त्या काळामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. शंभूराजांनीच बुधभूषण या आपल्या ग्रंथामध्ये लिहिलेला जे काही एक श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये ते असं म्हणतात की शिवाजी महाराजांचा पुत्र असा कसा आहे तो, तर काव्य, अलंकार शास्त्र, पुराणे, संगीत आणि धनुर्विद्या यात पारंगत असलेला असा शिवपुत्र संभाजी, असं स्वतःचं वर्णन ते बुधभूषण या ग्रंथामध्ये करतात. यावरून शिवाजी महाराजांनी संभाजी राजांच्या सर्वतोपरी शिक्षणाची सोय ही उपलब्ध केलेली होती. त्याबरोबरच युवराज म्हणून 1670 पासूनच शिवाजी महाराज संभाजी राजांना वेगवेगळ्या राज्यकारभाराचा अनुभव यासाठी म्हणून स्वतंत्र अशा प्रकारचा राज्याचा कारभार सांगायला लागलेले होते. स्वतंत्र राज्यकारभार पाहत असताना एक युवराज म्हणून, राजाचा भावी वारसदार म्हणून त्यांना तयार करण्याचं काम शिवाजी महाराज करत होते, हे आपल्या लक्षात येतं. आपल्याला माहिती आहे की राज्यकर्त्याला आपल्या पुत्राला राजा होण्यासाठी, राजा बनण्यासाठी आवश्यक अशा प्रकारचं सर्व ते शिक्षण युवावस्थेमध्येच, युवराज असतानाच दिलं पाहिजे. अन्यथा आपण बघतो, जर राज्यकारभाराचं ज्ञान नसेल, योग्य ते प्रशिक्षण दिलं गेलेलं नसेल, तर राजाच्या मृत्यूनंतर
ते राज्य हे नष्ट होऊन, जसं जसं आपण बघितलं की औरंगजेबाने विशाल साम्राज्य निर्माण केलं खरं, परंतु ते राज्य चालविण्यासाठी लायक समर्थ अशा प्रकारचा राजपुत्र निर्माण करण्यामध्ये तो कमी पडला. कारण त्याला स्वतःलाच भीती वाटत होती की मी जर यांना प्रशिक्षण दिलं तर हेच उद्या माझ्या विरोधामध्ये उभे राहतील. जसं स्वतः जी करणी त्याने केलेली होती त्या करणीचेच ते सगळे परिणाम होते. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी युवराजांना मात्र सर्वतोपरी प्रशिक्षण राज्यकारभाराचं असेल आणि इतर सर्व गोष्टींचं हे द्यायला सुरुवात केली. 1672 पासून तर संभाजीराजे प्रत्यक्ष युद्ध आघाडीवर जाऊ लागलेले होते. म्हणजे इतक्या लहान वयामध्ये शंभूराजे हे रणांगणावर सैन्याचं नेतृत्व करू लागलेले होते. आणि रणांगणावर सैन्याचं नेतृत्व करणाऱ्या या युवराजाचं वर्णन ॲबे कॅरे नावाच्या फ्रेंच प्रवाशाने खूप सुंदर अशा प्रकारचं वर्णन युवराज संभाजीराजांचं केलेलं आहे. तो आपल्या प्रवास वर्णनामध्ये असं म्हणतो की शिवाजी राजांनी 10,000 शूर अशा सैन्याचा विभाग आपल्या मुलाच्या ताब्यात दिला होता. हा युवराज लहान असला तरी धैर्यशील व आपल्या पित्याच्या कीर्तीस साजेल असा शूरवीर आहे. शिवाजी महाराजांसारख्या युद्धकुशल बापाबरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापतीचीही बरोबरी करील इतका तो तयार आहे. तो मजबूत बांध्याचा असून अतिस्वरूपवान आहे. त्याचे सौंदर्य हाच सैनिकांचे त्याच्याकडे आकर्षण वाढविणारा मोठा गुण आहे. सैनिकांचे त्याचवर प्रेम आहे आणि ते त्याला शिवाजी सारखाच मान देतात. फरक इतकाच की या सैनिकांना संभाजीच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते. ते आपल्या कर्तबगारीचे श्रेय आपल्या छोट्या सेनापतीस देतात. कोणीही कर्तबगारी गाजविली तर संभाजी त्याचे कौतुक करतो. त्याचे समोर एखाद्याने शौर्य दाखविले तर संभाजी राजा त्याला बक्षीस दिल्यापासून राहत नाही. ॲबे कॅरेने शंभूराजांचं केलेलं हे जे काही वर्णन आहे हे वर्णन पाहिल्यानंतर युवराज म्हणून राजबिंडा असण्याबरोबर मजबूत बांध्याचा असण्याबरोबर अतिस्वरूपवान म्हणजे दिसायला अतिशय देखणे होते. राजबिंडे होते, ते मजबूत बांध्याचे होते आणि 10,000च्या सैन्याचं नेतृत्व करत असताना त्यांच्या सैनिकांची प्रचंड निष्ठा ही शंभूराजांच्या ठिकाणी होती. आणि शंभूराजांच्या बरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या हाताखाली आपण लढतो आहोत या गोष्टीचा त्यांना अभिमान वाटत होता, त्यांना धन्यता वाटत होती. आणि शंभूराजे देखील कसे होते तर आपल्या सैन्यातील आपल्या सैन्याच्या तुकडीतील एखाद्याने पराक्रम गाजविला तर त्याला बक्षीस दिल्या वाचून ते राहत नसत. म्हणजे पराक्रमी सैनिकांचा यथोचित अशा प्रकारचा सन्मान युवराज संभाजीराजे करीत होते हे ॲबे कॅरे सांगतो. आणि इतकंच सांगून तो थांबत नाही तर पुढे जाऊन ॲबे कॅरे असं म्हणतो की संभाजी राजांना खंबायत आणि गुजरात प्रांतावर स्वारी करण्याचा आदेश देण्यात आलेला होता. म्हणजे शिवाजी महाराजांनी खंबायतच्या आणि गुजरातच्या प्रांतावर शंभूराजांना पाठवलेलं होतं, ससैन्य पाठवलेलं होतं. आपल्या वडिलांनी आपल्यावर इतकी मोठी जबाबदारी सांगितलेली पाहून संभाजी राजांना धन्यता वाटली. ज्यांच्यावर ते स्वारी करणार होते ते त्यांच्या नावानेच आणि दरारानेच पळून गेले असं ॲबे कॅरे म्हणतो. म्हणजे शंभूराजांचा दरारा त्यांच्या पराक्रमाचा त्यांच्या सैन्याचा इतका होता की शत्रू त्यांच्या येण्यापूर्वीच पळून गेला आणि शंभूराजांचा विजय हा सुकर झाला असं त्याला म्हणायचं आहे. आणि हे आपण जेव्हा बघतो त्यावेळेला एक युवराज म्हणून शंभूराजे राज्यकारभाराचं ज्ञान आत्मसात करत होते, प्रदेशाचा कारभार पाहत होते, युद्ध लढायांमध्ये सहभागी होत होते, सैन्याचं नेतृत्व करून मोठा पराक्रम गाजवत असताना आपल्याला दिसून येतात. आणि छत्रपती पद हे जे शिवाजी महाराजांनी धारण केलं राज्याभिषेकाच्या निमित्ताने, तर राज्याभिषेक समारंभाच्या वेळेला पट्टराणी म्हणून सोयराबाईंचा अभिषेक झाला
आणि राजपुत्र म्हणून, युवराज म्हणून शंभूराजांचा अभिषेक झालेला आपल्याला दिसून येतो. शिवाजी महाराजांना छत्रपती म्हणून इंग्रजांनी ज्या पद्धतीने नजराना दिला, त्याच पद्धतीने इंग्रजांनी युवराज म्हणून शंभूराजांना देखील नजराना दिलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग इथून एक वेगळी अशा प्रकारची गोष्ट राजकुटुंबामध्ये नंतरच्या काळामध्ये घडत गेलेली दुर्दैवाने आपल्याला दिसून येते. मागेच मी म्हणाल्याप्रमाणे की 1670 मध्ये राजाराम महाराजांचा जन्म झाला आणि 1670 मध्ये राजाराम महाराजांचा जन्म झाल्यानंतर सोयराबाई ज्या संभाजीराजांवर निरतिशय प्रेम करत होत्या, त्यांना मात्र पट्टराणी म्हणून राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये किल्मिष निर्माण झालं आणि किल्मिष निर्माण होऊन आपल्या मुलाचा युवराज म्हणून अभिषेक झालेला नाही आणि या राज्याचा उत्तराधिकारी म्हणून संभाजी राजांची निवड झालेली आहे, या गोष्टीचं कुठंतरी त्यांच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी डाचत राहिल्या, येत राहिल्या आणि दुर्दैवाने प्रधानांनी या सगळ्या गोष्टी पुढे सोयराबाईंच्या मनामध्ये आणखी वाढविण्याचं काम हे केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यातच राज्याभिषेक समारंभ होतो न होतो तोच राजमाता जिजाऊंचं निधन झालं आणि जिजाऊंच्या निधनानंतर राजकुटुंबामध्ये सगळ्यांवर एक वचक असलेली, नियंत्रण असलेली अशा प्रकारची जी काही ज्येष्ठ व्यक्ती होती, ती व्यक्ती आता राहिली नाही आणि त्यामुळे सोयराबाई यांना धाक राहील अशा प्रकारचं कोणीही स्वराज्यात उरलं नाही. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून हळूहळू सोयराबाईंच्या मनामध्ये संभाजीराजांच्या बद्दल काही वैरभाव म्हणा किंवा संभाजीराजांच्या ऐवजी माझ्या मुलाला पुढे जाऊन या गादीचा वारस माझा मुलगा बनायला पाहिजे ही भावना म्हणा येत गेलेली आपल्याला दिसून येते. राज्याभिषेकानंतर 7-8 महिन्यांनी संभाजीराजांची मुंज करण्यात आली. शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना दिवाणीचे कामकाज म्हणजे दरबारी कामकाजाचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केलेलं होतं. म्हणजे लष्करी प्रशिक्षण जसं दिलं जात होतं त्याचप्रमाणे दिवाणी कामकाजाचं प्रशिक्षण देखील शिवाजी महाराज संभाजीराजांना देत होते. सॅम्युअल ऑस्टिन नावाचा इंग्रजांचा वकील राजापूरची वखार मराठ्यांनी लुटलेली होती आणि राजापूरच्या वखारीच्या नुकसान भरपाईसाठी म्हणून तो रायगडावर आलेला होता. 7 सप्टेंबर 1675 त्याने रायगडावर शिवाजी महाराजांची भेट घेतली आणि तो यावेळेला शिवाजी महाराजांच्या सोबत संभाजीराजे शिवाजी महाराजांच्या बाजूलाच बसलेले होते. काही अधिकारीही त्यांच्या सोबत होते, परंतु शंभूराजे हे शिवाजी महाराजांच्या सोबत बाजूला बसल्याचा उल्लेख तो करतो, नोंद तो देतो. याच्यावरून दिवाणी कामकाजाचं प्रशिक्षण देखील शिवाजी महाराज संभाजीराजांना द्यायला लागलेले होते हे आपल्या लक्षात येतं. 1675 मध्ये संभाजीराजांनी भागानगरचा म्हणजे गोवळकोंड्याच्या कुतुबशहाचा भागानगरचा काही भाग लुटलेला होता. बहलोल खान संभाजीराजांना अडवायला जेव्हा गेला त्यावेळेला त्याला चकवून परतत असताना हुबळी, रायबाग इत्यादी बाजारपेठा या संभाजीराजांनी लुटल्याची नोंद ही जॉन फ्रायर यांनी आपल्या पत्रामध्ये दिलेली आहे. म्हणजे युवराज संभाजीराजे वेगवेगळ्या मोहिमांवर जायला लागलेले होते आणि मोहिमांवर जाऊन शत्रूला चकवून स्वराज्यामध्ये परत येत असताना आपल्या नेतृत्व कौशल्याची चुणूक हे त्या काळामध्ये दाखवत असताना आपल्याला दिसून येतात. वास्तविक शंभूराजांच्या या सगळ्या व्यक्तिमत्वाविषयी, या कालखंडातील पराक्रमाविषयी फारशी माहिती आपल्याला असत नाही. युवराज असतानाच संभाजीराजांचा इंग्रजांच्या बरोबर काही कारणांनी संबंध आलेला होता वेगवेगळ्या प्रकरणामध्ये वगैरे. म्हणूनच सुरतकर संभाजीराजांबद्दलचं आपलं मत मुंबईकर इंग्रजांना लिहिलेल्या पत्रामध्ये जेव्हा देतात त्यावेळी ते असं म्हणतात की संभाजी हा समंजस आहे. युवराज संभाजी
हा समंजस वृत्तीचा आहे असं मुंबईकरांना लिहिलेल्या पत्रामध्ये सुरतकर म्हणतात असं आपल्याला दिसून येतं. राज्याभिषेकाच्या वेळेला राजाराम महाराज हे केवळ 4 वर्षांचे होते, तर संभाजीराजे हे 17 वर्षांचे होते. आणि वयात आलेल्या संभाजीराजांनी त्यानंतरच्या कालखंडामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पराक्रम गाजविला आणि आपल्या कर्तृत्वाची छाप ही त्यांनी सोडलेली दिसून येते. परंतु दुर्दैवाने राज्याभिषेकानंतरच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या मोहिमांचं नेतृत्व करत असताना, या सगळ्या गोष्टी घडून येत असताना शंभूराजे हे स्वतंत्र बुद्धीने वागत होते. आणि शंभूराजांचं हे जे काही स्वतंत्र बुद्धीने वागणं होतं, हे वागणं प्रधान मंडळातील अनेक प्रधानांना आवडलं नाही. आणि शंभूराजांच्या स्वतंत्र बुद्धीच्या वागण्यामुळे त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण यायला लागला की भविष्यामध्ये शंभूराजे जर या गादीचे वारस बनले तर ते आपल्या ऐकण्यामध्ये राहणार नाहीत, आपल्या बोलण्याप्रमाणे ते चालणार नाहीत. आणि म्हणून मग त्यांनी पट्टराणी महाराणी सोयराबाईंच्या मनामध्ये आपल्या पुत्राकरिता राजगादी मागण्याचा म्हणून जो काही विषय होता, जी काही भावना होती, ती भावना फुलविण्यास सुरुवात केली. आणि याचा परिणाम म्हणून राजघरामध्ये, राजकुटुंबामध्ये सोयराबाईंच्यामुळे कलह निर्माण व्हायला लागला. आणि मग आपल्या पुत्राला गादी निर्माण दिली पाहिजे, आपल्या पुत्राला वारस म्हणून नेमलं पाहिजे, यासाठी शिवाजी महाराजांच्याकडे त्यानंतरच्या काळामध्ये सोयराबाईंनी हट्ट धरायला सुरुवात केली. या सगळ्याचा परिणाम म्हणून शिवाजी महाराजांनी मधूनही मार्ग काढलेला होता. त्यामधूनही मार्ग काढून कर्नाटकामध्ये शिवाजी महाराजांनी एक मोहीम काढली, मोठी मोहीम काढून महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकामध्ये देखील एक मोठं राज्य त्यांनी निर्माण केलं. राजाराम महाराज लहान होते, प्रकृतीने ही थोडेसे सामान्य किंवा किरकोळ होते. आणि त्यामुळे व्यवस्थित व्यवस्था बसविलेलं महाराष्ट्रातील हे जे काही राज्य आहे, हे राज्य राजाराम महाराजांकडे द्यावं आणि शंभूराजांच्या कर्तृत्वाला मोठ्या प्रमाणावर संधी देण्यासाठी म्हणून, आणि त्यांनी आपलं कर्तृत्व गाजवावं यासाठी कर्नाटकातील राज्य हे शंभूराजांच्या हाती सोपवावं असं शिवाजी महाराजांना वाटत होतं. आणि म्हणून कर्नाटकाच्या मोहिमेवर आपल्या 2 पुत्रांच्या करता 2 राज्य निर्माण करण्यासाठी म्हणून ज्यावेळेला शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवर निघाले, त्यावेळेला संभाजी राजांना रायगडावर न ठेवता, सोयराबाई आणि संभाजी महाराज दोघेही रायगडावर नको म्हणून शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना शृंगारपुराला ठेवलं. आता शृंगारपुरी मुक्कामामध्ये असताना संभाजीराजांचा दिनक्रम काय होता, तो दिनक्रम जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की संभाजीराजे व्यायाम करतायत. मल्लखांब हा त्यांचा अतिशय आवडता व्यायाम होता आणि मल्लखांब करतायत, धनुर्विद्येचा अभ्यास करतायत, अष्टादश पुराणांचं श्रवण करतायत, कामंदकीचा आणि इतिहासाचा ते अभ्यास करतायत. आणि बहुधा बुधभूषण हा जो काही ग्रंथ संभाजीराजांनी लिहिला तो येथेच लिहिला असावा. आणि याच काळामध्ये संभाजीराजांचा तांत्रिक पंथाशी संबंध हा आला असं आपल्याला दिसतं. आणि शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरून परतून आलेले आहेत. वडिलावर अतिशय प्रेम, वडिलांचं पुत्रावर, पुत्राचं पित्यावर अतिशय प्रेम असताना देखील हा जो काही गृहकलह वारसा हक्कावरून निर्माण झालेला होता, त्यामुळे एक संशयाचं मळप, संशयाचं वातावरण हे त्या काळामध्ये निर्माण झालेलं होतं. दिलेर खानाने संभाजीराजांनी आपल्याला येऊन मिळावं, औरंगजेब बादशहाने तुमच्याकरता मोठं सैन्यमान, मरातब, त्याचबरोबर मनसब या सगळ्या गोष्टी तुमच्याकरता दिलेल्या आहेत असं संभाजीराजांना सांगितलं. दोघांच्या मध्ये पत्रव्यवहार सुरू आहे गुप्तपणे. या गोष्टी शिवाजी महाराजांच्या कानावर गेल्यानंतर शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना सज्जनगडावर जायला सांगितलं. संभाजी महाराज काही काळ सज्जनगडावर देखील गेलेले होते, परंतु तेथून ते निघतात आणि सरळ दिलेर खानाच्या गोटामध्ये जाऊन मिसळतात. इथे देखील शंभूराजांना असं वाटतं आहे की इथे आपल्या कर्तृत्वाचं चीज होत नाही आहे, तर आपण तिकडे जाऊ आणि
आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल, ती जिंकून घेऊन आपला पराक्रम, आपलं शौर्य याचं प्रदर्शन आपण करू असं त्यांना वाटतं. परंतु दिलेर खानाचा आणि मोगलांचा मूळ मनसुबा जो आहे तो मनसुबा स्वराज्य घेण्याचा आहे. आणि त्या कारणामुळे ते एकतर नाराज होऊन आपल्या स्वकीयांच्यावर तिकडे गेलेले होते. त्याच काळामध्ये संभाजी महाराजांवर अनेक प्रकारचे दोषारोप, त्यांच्याबद्दल अनेक खोट्या गोष्टी, शिवाजी महाराजांचं कान त्याच्याने भरण्याचं काम अनेकांनी केलेलं होतं. आणि हे सगळं सुरू असताना ते दिलेर खानाकडे जातात, मोगलांच्या गोटामध्ये जातात. भूपाळगड याला दिलेर खान वेढा देतो. भूपाळगडावर त्यावेळेला फिरंगोजी नरसाळा हा किल्लेदार आहे. आणि फिरंगोजी नरसाळा किल्लेदार असताना हा किल्ला दिलेर खान जिंकून घेतो. किल्ल्यावरील 700 लोकांचे हात तोडले जातात. तो गड जमीनदोस्त केला जातो. आणि त्यानंतर पुन्हा दिलेर खान, सर्जा खान खूप मोठ्या प्रमाणावर स्वराज्यातील प्रदेशाची लूट करतायत. त्याचबरोबर आदिलशाही भागामध्ये, आदिलशाही प्रदेशामध्ये गेल्यानंतर विजापूरच्या स्वारीमध्ये तिकोटा, अथनी या ठिकाणी तेथील हिंदूंवर खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय, अत्याचार ज्यावेळेला मोगली सैन्य करतं त्यावेळेला संभाजीराजांचा दिलेर खानाच्या बरोबर बेबनाव होतो. दोघांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद होतो. आणि स्वराज्यावर आणि हिंदू प्रजेवर मोगलांच्याकडून केला जाणारा जो काही अन्याय, अत्याचार आहे तो पाहून संभाजीराजे नाराज होतात. त्यांना आपण इकडे आलो या गोष्टीचा पश्चाताप होतो. त्यावेळेला शिवाजी महाराज राजपुत्राने परत यावं म्हणून प्रयत्न करीत होते. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून शंभूराजे स्वराज्यामध्ये परत येतात. शंभूराजे स्वराज्यामध्ये परत आलेले आहेत. ही बातमी आनंदाची समजल्यानंतर शिवाजी महाराज लगेच जाऊन पन्हाळगडावर शंभूराजांची भेट घेतात. शंभूराजांच्या मनामध्ये जे काही किल्मिष असेल ते किल्मिष काढून टाकतात. पितापुत्रांमध्ये खूप मोठी खलबत होतात, विचारविनिमय होतो. आणि शंभूराजांच्या मनामध्ये असणारे जे काही किल्मिष असेल, जे काही प्रश्न असतील त्या सगळ्यांचं निरसन करून शिवाजी महाराज हे रायगडावर परत जातात. 13 जानेवारी 1680 पितापुत्रांची भेट होते. भविष्यातील धोरणांच्या संबंधाने खलबत होतात. आणि त्यानंतर शिवाजी महाराज हे रायगडावर जातात. रायगडावर जाऊन राजाराम महाराजांचं लग्न हे त्यांनी 15 मार्च 1680 रोजी लावलेलं आहे. प्रतापराव गुजरांची कन्या, जे प्रतापराव गुजर रणांगणी ठार झालेले होते सेनापती, त्यांच्या कन्येच्या बरोबर राजाराम महाराजांचा विवाह शिवाजी महाराज लावतात. यावेळेला संभाजीराजे पन्हाळगडावर आहेत. आणि पन्हाळगडावर असलेल्या संभाजीराजांना लष्करी कामगिरी, पन्हाळाच्या भागाचा सगळा कारभार प्रदेशाचा हा शिवाजी महाराजांनी सोपविलेला आहे. आणि तो करण्यासाठी म्हणून त्यांच्या सोबत आपल्या राज्यातील, आपल्या विश्वासातील म्हालोजी घोरपडे या सेनापतीला शिवाजी महाराजांनी दिलेला आहे. म्हालोजी घोरपडे हे पराक्रमी अशा प्रकारचे वीर आहेत, सेनानायक आहेत. पुढे जाऊन हंबीराव मोहित्यांच्या मृत्यूनंतर, वीरमरणानंतर हेच म्हालोजी घोरपडे हे संभाजीराजांचे सेनापती बनतात. आणि संगमेश्वरी संभाजीराजांना वाचविताना रणांगणी आपले प्राण ठेवतात. तर म्हालोजी घोरपडे हे संभाजी महाराजांच्या बरोबर आहेत. संभाजी महाराज पन्हाळा आणि आजूबाजूचा कारभार पाहत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी सुरू असताना त्याच काळामध्ये राजाराम महाराजांच्या विवाहानंतर 3 आठवड्यांनी एकूणच शिवाजी महाराजांची प्रकृती अचानक ढासळते. शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या नंतरच्या सगळ्या गोष्टींची एक प्रकारची व्यवस्था लावणं ज्याला आपण म्हणतो, ती लावण्यासाठीचा म्हणून वेळ मिळत नाही. कारण शिवाजी महाराज हे नंतरच्या काळामध्ये आजारी पडल्यानंतर मूर्छित असतात.
आणि त्यामुळे त्यांना भान नसल्या कारणामुळे शिवाजी महाराज स्वराज्याची सोय न लावता किंवा आपल्या अधिकाऱ्यांना काही आदेश न देताच निधन पावतात आणि शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर मात्र स्वराज्यामध्ये यादवी कशी निर्माण होते, शंभूराजांना गृहकलहाला त्यांच्या विरोधामध्ये केलेल्या कटकारस्थानांना कसं सामोरं जावं लागतं आणि त्या सगळ्यातून पार पडून ते स्वतःचा राज्याभिषेक कसा करून घेतात, इथपर्यंत सगळा जो भाग आहे तो आपण पुढे दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु युवराज म्हणून शंभूराजांची जडणघडण कशी होत गेली, शंभूराजांनी युवराज म्हणून गाजविलेला जो काही पराक्रम आहे, शंभूराजांचं एकूण व्यक्तिमत्व किती विलोभनीय अशा प्रकारचं होतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला युवराज म्हणून संभाजी महाराजांच्या या सगळ्या तत्कालीन कार्याचा आढावा घेत असताना आढळून येतात. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला तर आपण निश्चितपणे हा व्हिडिओ जरूर सबस्क्राईब करावा, शेअर करावा, लाईक करावा आणि आपल्याही इतर सर्व मित्रांच्यापर्यंत तो पोहोचवावा. शंभू चरित्र पोहोचविण्याची जी काही सुरुवात या व्हिडिओच्या माध्यमातून मी करतोय, तो आज प्रारंभाचा हा पहिला व्हिडिओ आहे. तो आपल्याला आवडल्यास जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.